या विश्लेषणामध्ये एका अत्यंत कठोर पण अगदी खऱ्याखुऱ्या सत्याचा वेध घेतला जाणार आहे. ते सत्य म्हणजे मृत्यू. पाहायला गेलं तर माणसाला मिळालेला वेळ खूप मर्यादित आहे आणि आयुष्याचा शेवटचा टप्पा अगदी निश्चित आहे. हे एकदा नीट समजून घेतलं की आळस आणि चालढकल करण्याची सवय मुळासकट नष्ट होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला हे जाणवतं की हे आयुष्य काही कायमस्वरूपी नाहीये, तेव्हा उरलीसुरली सगळी निष्क्रियता संपून जाते आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. चला तर मग थेट मूळ विषयाकडे वळूया. स्टीव्ह जॉब्स यांच्या एका अतिशय प्रसिद्ध विचारामुळे रोजच्या जगण्याला एक नवा आणि अर्थपूर्ण दृष्टिकोन मिळतो. ते रोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वतःला एकच प्रश्न विचारत असत. जर आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस असता तर आज जे काही करायचं ठरवलंय तेच नक्की केलं असतं का? या एका सवयीमुळे त्यांच्या विचार प्रक्रियेत वेळेबद्दल एक अत्यंत तीव्र निकड म्हणजेच एक प्रकारची अर्जन्सी निर्माण झाली होती. जर आजचा दिवस खरोखरच शेवटचा असेल तर क्षुल्लक गोष्टींमध्ये अमूल्य वेळ कोणीही कधीच वाया घालवणार नाही. जगातले अनेक यशस्वी उद्योजक आणि विचारवंत नेहमी आपल्या खिशात एक खास नाणं बाळगतात. या नाण्याला मेमेंटो मोरी असं म्हटलं जातं. हे नाणं मृत्यू अटळ आहे याची सतत आठवण करून देतं. हे नाणं स्वतःजवळ बाळगण्यामागील उद्देश अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. सतत हे स्मरण राहावं की आयुष्य खरंच खूप छोटं आहे. त्यामुळे निरर्थक गोष्टींचा जास्त विचार करण्यात किंवा लक्ष विचलित करणाऱ्या बाबींवर वेळ घालवणं अजिबात परवडणारं नाही. वेळेचं गांभीर्य ओळखण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी साधन आहे. हे आणखी स्पष्टपणे समजून घेण्यासाठी प्रसिद्ध लेखक रॉबर्ट ग्रीन यांचं एक उदाहरण खूपच प्रभावी ठरतं. एका भयंकर स्ट्रोकमुळे त्यांच्या शरीराचा डावा भाग अर्धांगवायूने ग्रस्त झाला. आज परिस्थिती अशी आहे की त्यांना पायात शूज घालायलाही तब्बल 10 मिनिटं लागतात. तरीही मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यानंतर त्यांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्याचं ठरवलं. मृत्यूची ती भयानक वेळ कायम लक्षात राहावी म्हणून ते आजही तोच अपघाताच्या वेळचा शर्ट आवर्जून घालतात. जेव्हा मृत्यूशी इतका जवळून सामना होतो ना, तेव्हा लक्ष पूर्वीपेक्षा अधिक केंद्रित होतं आणि यश मिळवणं ही खऱ्या अर्थाने एक आणीबाणीची परिस्थिती बनून जाते. विभाग 1. आळसाचे मानसिक सत्य. आळस म्हणजे नक्की काय हे आता आपण समजून घेऊया. आता या सगळ्यामध्ये सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? अनेक लोक आयुष्यात अपयशी का होतात याचं मुख्य कारण म्हणजे ते आळसाला अगदी चुकीच्या पद्धतीने समजतात. हा काही केवळ ऊर्जेचा अभाव नाहीये, तर हा एक अतिशय गंभीर मानसिक अडथळा आहे. आळस म्हणजे शरीरात ताकद नसणं असं अजिबात नाही. तर मानवी मेंदू हा नैसर्गिकरित्या फक्त प्रयत्न आणि वेदना यावर लक्ष केंद्रित करतो. पण जर आळसावर खरोखरच मात करायची असेल तर मनाला मिळणारं फळ आणि आनंद यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. थोडक्यात सांगायचं तर आळस हा केवळ लक्षाचा चुकीचा वापर आहे. जेव्हा लक्ष कामातील कष्टांवरून मिळणाऱ्या यशाकडे वळवलं जातं तेव्हा हा आळस आपोआप कुठल्या कुठे पळून जातो. हे समजून घेण्यासाठी एका आईचं उदाहरण सर्वात चपखल ठरतं. एक माता 9 महिने अत्यंत शारीरिक वेदना आणि त्रास सहन करते. प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या भयंकर वेदनांना ती अगदी धैर्याने सामोरी जाते. पण हे कसं काय शक्य होतं? याचं कारण म्हणजे तिचं संपूर्ण लक्ष त्या कष्ट आणि वेदनांवर नसतंच. ते असतं जन्माला येणाऱ्या बाळाच्या आनंदावर. मिळणाऱ्या फळावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे मानवी मन कोणत्याही भयंकर शारीरिक कष्टांवर सहज मात करू शकतं. आता जरा शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहूया. शरीरातील ऊर्जा मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवलेली असते. हा शरीराचा मुख्य ऊर्जास्त्रोत आहे. आता गंमत बघा, मानवी मेंदू मुद्दामहूनच आळस निर्माण करतो जेणेकरून भविष्यातील कोणत्याही जीवघेण्या आणीबाणीसाठी ऊर्जा राखून ठेवता येईल. याचाच अर्थ असा की जर आत दडलेली ही प्रचंड ऊर्जा जागृत करायची असेल तर आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना चक्क अस्तित्वाची आणि जगण्याची आणीबाणी मानलं पाहिजे. जोपर्यंत मेंदूला ही धोक्याची घंटा समजत नाही तोपर्यंत ही ऊर्जा पूर्ण क्षमतेने वापरलीच जात नाही. विभाग 2. 95% सुप्त मन. आपल्या मेंदूवर नियंत्रण कसं मिळवायचं ते आता पाहूया. इथून पुढे यश मिळवण्याची ही खरी प्रक्रिया अत्यंत रंजक आणि वेगाने पुढे जाणारी आहे. एका सामान्य माणसाचा मेंदू दररोज सुमारे 50,000 छोटे मोठे निर्णय घेत असतो. हो, तब्बल 50,000. ही संख्या खरंच थक्क करणारी आहे आणि यातूनच माणसाचं दैनंदिन जीवन चालत असतं. आणि ही गोष्ट अतिशय उत्तम प्रकारे दर्शवते की केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस का जिंकू शकत नाही.
इथे आपण पाहू शकतो की 95% निर्णय हे सुप्त मनाद्वारे म्हणजेच सवयींनुसार पूर्णपणे स्वयंचलितपणे घेतले जातात. फक्त 5% निर्णय हे जाणीवपूर्वक घेतले जातात. त्यामुळे या विशाल 95% सुप्त मनाला हरवणं त्या छोट्याशा 5% जागृत मनाला कधीच शक्य नसतं. मोठं यश मिळवण्यासाठी या शक्तिशाली सुप्त मनालाच आपल्या बाजूने वळवावं लागतं. आता या सुप्त मनाला पुन्हा प्रोग्राम करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी कृती आराखडा आहे. सर्वात आधी मेंदूला एक स्पष्ट उद्दिष्ट आणि त्यातून मिळणारा आनंद दाखवावा लागतो. उदाहरणार्थ, एखादं ड्रीम बोर्ड तयार करणं. जेव्हा सुप्त मन त्या यशाची तीव्र इच्छा करू लागतं, तेव्हा ते यश कसं मिळवायचं याचा मार्ग मेंदू आपोआप शोधून काढतो. एकदा का सुप्त मनाशी वाटाघाटी झाल्या की जड आणि कठीण वाटणारी कामं मेंदू अगदी स्वतःहून करून घेतो. सुप्रसिद्ध वक्ते जिम रॉन यांचं तत्वज्ञान इथे अगदी तंतोतंत लागू पडतं. त्यांच्या मते मोठं आयुष्य हे केवळ किती वर्ष जगलो यावर कधीच मोजलं जात नाही, तर ते किती क्षण पूर्ण जाणीवेने आणि होशमध्ये जगलो यावर मोजलं जातं. वयाचा विचार न करता जर एखाद्या व्यक्तीने फक्त काही महिने पूर्ण जाणीवेने आणि एकाग्रतेने काम केलं तर संपूर्ण आयुष्याची दिशा कायमची बदलू शकते. हे खरोखरच एक मोठं परिवर्तन आहे. विभाग 3 द प्रेस्टीज म्हणजेच भव्य पुनरागमन. कामाचा शेवट कसा असावा याबद्दल बोलूया. एखादं काम फक्त सुरू करणं पुरेसं नसतं, तर त्याचा शेवट दणक्यात करणं सर्वात जास्त आवश्यक असतं. हे कसं पुढे जातं ते पाहूया. जादूच्या खेळाचे 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे द प्लेज, जिथे जादूगार एखादी गोष्ट गायब करतो किंवा स्वतः जगापासून दूर होतो. दुसरा टप्पा द टर्न, जिथे लपून अथक मेहनत घेतली जाते, पण सर्वांच्या टाळ्यात तेव्हाच वाजतात जेव्हा तिसरा टप्पा येतो, द प्रेस्टीज, म्हणजेच एक धक्कादायक आणि यशस्वी पुनरागमन. जगापासून वेगळे होण्याला काहीच अर्थ उडत नाही जोपर्यंत एक भक्कम यश घेऊन परत सर्वांसमोर उभं राहता येत नाही. इतिहासातील बाल्बोआची कहाणी हे याचं एक अतिशय नाट्यमय उदाहरण आहे. बाल्बोआने अपार कष्ट करून नवीन भूमी शोधून काढली, पण यशाचा अंतिम टप्पा त्याने नीट आखला नव्हता. पुढे नक्की काय करायचं याचं नियोजन नसल्यामुळे अखेर त्याला चक्क मृत्युदंड दिला गेला. केवळ ध्येय निश्चित करणं आणि काम सुरू करणं कधीच पुरेसं नसतं. जर अंतिम अंमलबजावणीचं सूक्ष्म नियोजन केलं नाही तर शेवटी सर्वात मोठं अपयश पदरी पडतं. विभाग 4 यशासाठीचे वेळ. हे अगदी अंतिम आणि सर्वात महत्त्वाचं तत्त्व आहे. आत्तापर्यंत सांगितलेली सर्व मानसशास्त्रीय तंत्र आणि नियम पूर्णपणे निरुपयोगी ठरतात जर मनात यशाबद्दल एक अथांग आणि न संपणारं वेड नसेल तर. प्रचंड वेडच महानतेकडे आणि यशाच्या सर्वोच्च शिखराकडे घेऊन जातं. रॉबर्ट ग्रीन यांच्या पुस्तकातील हे उदाहरण एक अत्यंत स्पष्ट चित्र उभं करतं. चार्ल्स डार्विन यांचा बुद्ध्यांक फार जास्त नव्हता, पण त्यांच्यात कामाबद्दल प्रचंड वेड होतं, ज्यामुळे त्यांनी विज्ञानात थेट क्रांती घडून आणली. दुसरीकडे फ्रान्सिस गाल्टन हे अत्यंत हुशार होते, पण त्यांच्यात एकाग्रतेचा आणि वेडाचा पूर्ण अभाव होता. ते सतत आपली क्षेत्र बदलत राहिले. यावरून हेच सिद्ध होतं की केवळ हुशारीपेक्षा कामाचं अफाट वेड हे नेहमीच वरचढ ठरतं. लिओनार्दो दा विंची यांचं वाढत गेलेलं वेड हे या परिपूर्ण एकाग्रतेचं सर्वोच्च ऐतिहासिक उदाहरण म्हणता येईल. सुरुवातीला त्यांनी फुलांचे ताटवे अचूक रंगवण्यासाठी अनेक दिवस खर्च केले. प्रार्थना करणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्यासाठी ते आठवड्याच्या आठवडे चर्चमध्ये बसून राहिले. पक्ष्यांचे पंख कसे असतात हे पाहण्यासाठी बाजारात पक्ष्यांचं महिनोन्महिने निरीक्षण केलं. आणि याच वेळात त्यांनी माणसाला उडता यावं म्हणून चक्क अनेक वर्ष उडणाऱ्या यंत्रांचं डिझाईन बनवलं. खरं आणि न तुटणारं वेड प्रत्यक्षात कसं असतं हे या उदाहरणावरून अगदी लख्खपणे समजून येतं. म्हणूनच सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वेळ कधीच थांबत नाही आणि मृत्यू अटळ आहे. आता केवळ नियोजन करून थांबण्याची वेळ राहिलेली नाही, तर प्रेस्टीज म्हणजेच एक भव्य पुनरागमन करण्याची वेळ आली आहे. इथे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित होतो. जेव्हा या वर्षाचा 31 डिसेंबर उजाडेल आणि हे वर्ष संपुष्टात येईल, तेव्हा नक्की कोणती महान कलाकृती किंवा कोणतं मोठं ध्येय पूर्ण झालेलं असेल? हा तोच क्षण आहे जिथून प्रत्यक्ष कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणं अपेक्षित आहे.